हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा मऊ लुसलुशीत आणि छान एकदम चविष्ट टेस्टी असा रव्याचा शिरा कसा करायचा ते पाहणार आहे. हा तुम्ही प्रसादासाठी सुद्धा बनवू शकता किंवा तुम्हाला जेव्हा पण बनवायचं असेल तुम्ही बनवू शकता. तुमच्या नाश्त्याला केव्हा पण बनवायचं या पद्धतीने बनवा. एकदम मऊसूद आणि चविष्ट असा शिरा बनतो. दिवसभर जरी तुम्ही असा ठेवला तरी असाच तो मऊसूद राहतो आणि एकदम चविष्ट आणि कमी तूप वापरून आपण हा शिरा बनवलेला आहे, पण तेवढाच टेस्टी आणि मस्त झालेला आहे. बघू शकताय एकदम मऊसूद झालेला आहे. अजिबात हा शिरा कोरडा होत नाही. एकदम छान असा एकदम मऊसूद राहतो बघा. दिवसभर जरी ठेवला तर दिवसभर असा मऊसूद राहतो. त्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे, त्यामुळे तो हा शिरा आपला दिवसभरी ठेवला तरी असा मऊसूद आणि एकदम छान असा राहणार आहे बघा. बघूनच कळत असेल मस्त असा झालेला आहे. नक्की या पद्धतीने तुम्ही शिरा बनवून बघा, रव्याचा शिरा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम आपण रव्याचा शिरा बनवण्यासाठी इथे बघा शिरा बनवणार आहे. त्यासाठी पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे. आता 2 कप आपण रवा घेणार आहे. याच कपाने त्यासाठी मी इथे 2 कपासाठी 4 कप पाणी घालणार आहे आणि 2 कप इथे दूध घालणार आहे. आता बघा, एका कपाला 2 कप पाणी 1 कप दूध. त्यासाठी इथे 4 कप पाणी घातलेलं आहे 2 कप रव्यासाठी आणि 2 कप मी दूध घातलेलं आहे बघा. असे मिळून 6 कप आपण इथे मिश्रण केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला केसरच्या काड्या घालून घ्यायच्या आहेत. ऑप्शनल आहे, पण रंग छान येतो. इथे बघू शकताय. आता दुसऱ्या गॅसवर मी हे गरम करायला ठेवते. इथे बघा, आपण इथे कढईमध्ये 2 कप आपला रवा आहे, बारीक रवा. त्यासाठी मी 1 कप तूप घेतलेलं आहे. थोडंसं तूप घातलेलं आहे, थोडं ठेवलेलं आहे. इथे बघू शकताय. सर्वप्रथम तूप वितळल्यानंतर गरम झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स, चारोळी असं मी छान असं परतून घेणार आहे. म्हणजे चव छान लागते शिऱ्यामध्ये आणि छान असं बघा ड्रायफ्रूटला चव छान येते. आणि या पद्धतीने बघा, सुरुवातीला मी ड्रायफ्रूट्स छान असे भाजून घेतलेले आहेत. मस्त छान टेस्टी लागतात बघा. असे सुरुवातीला भाजून घ्यायचे आणि हे ड्रायफ्रूट्स भाजून झाले की त्यामध्ये आपण इथे बेदाणे घेतलेले आहेत ते भाजून घेते. बेदाणे भाजायला जास्त वेळ लागत नाही. छान असे मी भाजून घेणार आहे बघा. यामध्ये छान फुलले जातात बघा. मस्त हे काढून घेते. आता सगळे मी बेदाणे काढून घेणार आहे यामधून. ते बघू शकताय, बेदाणे छान असे आपले परतलेले आहेत. मी ड्रायफ्रूट्सवरच बेदाणे काढून घेते आणि त्याच तुपामध्ये इथे मी 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. 2 चमचे बेसन सुरुवातीला छान खमंग असं भाजून घ्यायचं. छान चव लागते आपल्या शिऱ्याला, त्यामुळे बेसन घालायचं. 1 कपासाठी इथे 1 चमचा घालायचा. त्यामुळे मी 2 कप रवा घेतलेला आहे. त्यासाठी 2 चमचे बेसन घातलेलं आहे. छान असं बेसन खमंग भाजलेलं आहे. आता त्याच गरम असं तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे. इथे 2 कप रवा मी मोजून घेतलेला आहे. सुरुवातीलाच 2 कप इथे मी रवा घेतलेला आहे. हा रवा असा गरम तुपामध्ये घातला की छान असा फुलतो आणि मस्त खमंग असा भाजला जातो. आपल्याला गॅसची फ्लेम इथे लो करायची आहे बघा. रवा घातल्यानंतर मिक्स करायचं आणि मिडियम फ्लेमवर, एकदम लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा रवा इथे छान असं सतत हलवत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे बघा. एकदम हलक्याशा बदामी रंगावर रवा छान भाजून घ्यायचा आहे. रवा छान असा जेवढा आपण भाजून घेईल तेवढंच आपला शिरा छान बनतो बघा. इथे बघू शकताय, अजिबात हाय फ्लेमवर भाजायचा नाही. लो टू मिडियम फ्लेमवर छान असा सतत हलवत भाजून घ्यायचा. हलक्याशा बदामी रंगावर आपल्याला रवा भाजायचा आहे. मस्त खमंग असा रवा भाजलेला आहे. बघू शकताय तुम्ही हलक्याशा बदामी रंगावर बघा. 15 ते 20 मिनटं छान असं मी एकदम लो टू मिडियमवर हा भाजलेला आहे. 15 ते असा भाजून घ्यायचा आहे बघा. एकदम मस्त असा आपला रवा भाजलेला आहे. त्यामध्ये आता दुसऱ्या साईडला आपण जे पाणी आणि दूध उकळायला ठेवलेलं ते छान असं मिश्रण गरम झालेलं आहे. पण यामध्ये घालताना आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे. म्हणजे हा रवा पण गरम आहे आणि आपलं हे मिश्रण पण गरम आहे, अंगा उडू शकतं. त्यामुळे मिक्स करताना थोडं थोडं घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय, मी थोडं थोडं घालून असं छान असं मिक्स करून घेते. म्हणजे हे व्यवस्थित मिक्स पण करता येतं आणि अंगावर पण उडत नाही बघा. या पद्धतीने मी सगळं हे मिश्रण घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. बघू शकताय, हे सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल, पण जसजसा आपला शिरा तयार होत जातो तसं हे घट्ट होतं बघा. या पद्धतीने मिक्स करून छान असं थोडंसं घट्टसर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे.
छान असं. आणि थोडंसं घट्ट झाल्यानंतरच आपल्याला यावर झाकून ठेवायचं आहे. बघू शकता हे छान असं मिक्स झालेलं आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं छान अशी मी वाफ देऊन घेणार आहे, म्हणजे छान असा आपला रवा शिजला जातो. इथे बघू शकता मी झाकण ठेवलेलं आहे आणि एकदम लो फ्लेमवर छान असा 4 ते 5 मिनटं वाफ देऊन घ्यायची, म्हणजे छान शिजला जातो आणि रवा छान आपला शिरा छान शिजतो आणि रवा बघा आपला छान फुललेला आहे. इथे बघू शकताय 4 ते 5 मिनटानंतर रवा छान असा फुललेला आहे बघा. मस्त शिरा तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही मऊसूद असा, तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असा झालेला आहे. बघू शकताय. आता हा रवा शिजल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. इथे आपण 2 कप रवा घेतला आहे, त्यासाठी मी 2 कपच साखर घेतलेली आहे. त्या कपाने मोजूनच इथे बघू शकताय. साखर तुम्हाला जर कमी जास्त करायची तरी पण कमी करू शकता तुम्ही, पण हे परफेक्ट प्रमाण आहे. इथे बघू शकताय साखर घातल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे, पण ते असं मिक्स करून आपण जसं जसं हे शिजतं तसं घट्ट होत जातं, त्यामुळे मी मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता या पद्धतीने. आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून मी 4 ते 5 मिनटं लो फ्लेमवर छान शिजवून घेणार आहे. बघू शकताय या पद्धतीने. इथे बघू शकताय 4 ते 5 मिनटानंतर मस्त असं आपला शिजलेला आहे बघा. शिरा मस्त छान असा फुललेला आहे. या स्टेजला आपण आता सगळ्यात शेवटी इथे जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घ्यायचे. आणि मी इथे 10 ते 12 वेलची सालीसकट साखर टाकून वाटून घेतलेले आहेत, ती घालून घेते. ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, वेलची पण सालीसकट जी बारीक केलेली आहे ती पण घालून घेते. बघू शकताय छान चव लागते. सालीसकट अशी वाटून घालायची, मस्त वेलची लागते बघा. हे सगळं मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर जे आपण तूप ठेवलेलं आहे बाजूला ते पण घालायचं. सगळ्यात शेवटी तूप घातलं की छान असं छान टेस्ट लागते बघा. इथे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं. बघू शकताय मस्त असं आपला, तुम्हाला बघूनच कळत असेल, शिरा मऊसूद असा तयार झालेला आहे. इथे बघू शकताय या पद्धतीने मी आता यावर तूप घालून घेते बघा. तुम्हाला 1 कप शिरा बनवायचा असेल तर याच पद्धतीने बनवा, पण साहित्याचं प्रमाण अर्धं घ्या. इथे छान असं बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. सगळ्यात शेवटी राहिलेलं जे आपण तूप ठेवलं होतं ते तूप घातलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि झाकण ठेवून छान असं 2 ते 3 मिनटं असंच ठेवून दिलेलं आहे. मस्त असं तूप सगळीकडे पसरलं जातं आणि मस्त छान चव लागते. सगळ्यात शेवटी असं तूप तुम्ही घालून बघा, मस्त छान शिरा तयार होतो. मिक्स करून घेते मी आणि गॅस बंद केलेला आहे बघा. मऊसूद असा आपला शिरा तयार झालेला आहे. तुम्ही दिवसभर जरी असा ठेवला तरी छान असा मऊसूदच राहतो बघा. मी सर्व करते. नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही शिरा बनवून बघा, मस्त टेस्टी होतो बघा. तुम्हाला बघून कळत असेल किती असा मऊसूद झालेला आहे. एकदम लुसलुशीत असा शिरा झालेला आहे. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, नक्की बनवून बघा. आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स मी ठेवले होते ते पण यावर घालून घेते बघा. थोडे शिऱ्यामध्ये घातलेले आहे, थोडे मी वरून घालणार आहे बघा. बघू शकताय थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेते. छान असा मस्त आपला मऊ लुसलुशीत आणि छान मस्त चविष्ट असा शिरा तयार झालेला आहे. प्रसादासाठी सुद्धा बनवू शकता. छान असा मऊसूद राहतो बघा दिवसभर. आणि या पद्धतीने करून बघा. जेव्हा पण तुमच्या नाश्त्याला किंवा पाहुणे आल्यानंतर किंवा जेव्हा पण तुम्हाला बनवायचं असेल नक्की बनवून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.